कॅन्सर आणि मधुमेहासह इतर काही गंभीर आजारांवरची औषधं आता स्वस्त होत आहेत। 17 कर्करोग औषधांवरती कोणतंही सीमाशुल्क नसेल। अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा। मधुमेह आणि कॅन्सरग्रस्त रुग्णांना मोठा दिलासा। सौर उपकरणांना चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न। सौर उपकरणांवरचं आयात शुल्कामध्ये आता 5% कपात करण्यात येते आहे। त्यामुळे सौर ऊर्जेसंदर्भातली उपकरणं आता स्वस्त होतील। बॅटरी इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरी बायोगॅस मिश्रित सीएनजी आता स्वस्त। अर्थसंकल्पातून इलेक्ट्रॉनिक वाहन खरेदी करणाऱ्यांना गुड न्यूज। चामड्याच्या वस्तू, बूट आणि कापड स्वस्त। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा। खरेदीदारांना दिलासा। दारू आणि सिगरेट महागलंय। अर्थसंकल्पीय भाषणामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा। मद्यप्रेमी आणि सिगरेट खरेदी करणाऱ्यांना आणखी पैसे मोजावे लागणार। खनिज, भंगार, पीव्हीसी, फ्लेक्स शीट, तंबाखू, जर्दा हे सगळं महागलंय। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पातून घोषणा। अपघातानंतर मिळणारी विमा भरपाईची रक्कम आता करमुक्त, त्यामुळे आता यावरती कोणताही कर नसेल। अपघात विमा दावा करणाऱ्यांना मोठा लाभ। इन्कम टॅक्समध्ये कोणताही बदल नाही। मागील वर्षाप्रमाणे 12 लाखांपर्यंतच उत्पन्न आता करमुक्त आहे। 1 एप्रिलपासून नवा इन्कम टॅक्स कायदा देखील लागू होणार आहे। नोकरदारांना 31 जुलैपर्यंत आयकर रिटर्न भरता येणार, तर व्यावसायिकांना आयकर रिटर्न भरण्यासाठी 1 महिन्यांची मुदतवाढ। व्यावसायिकांना 31 ऑगस्टपर्यंत आयकर रिटर्न भरता येणार आहे। ऑप्शन ट्रेडिंगवरच्या करामध्ये 0.5% वाढ। अर्थसंकल्पामध्ये घोषणा। त्यामुळे शेअर बाजारामध्ये मोठी पडझड। दिवसअखेर निफ्टी आणि सेन्सेक्स घसरून थोडेसे सावरले। देशामध्ये 7 बुलेट ट्रेन कॉरिडॉर उभारणार। अर्थसंकल्पामध्ये घोषणा। पुणे मुंबई, पुणे हैदराबाद, हैदराबाद बंगळुरू, हैदराबाद चेन्नई आणि चेन्नई बंगळुरू सोबतच दिल्ली वाराणसी आणि वाराणसी सिलिगुडीच्या दरम्यान बुलेट ट्रेन धावणार आहे। जलवाहतुकीला चालना देण्यासाठी सरकारचा प्रयत्न। देशामध्ये 5 वर्षात 20 नव्या राष्ट्रीय जलमार्गांची निर्मिती होणार आहे। सरकारने अर्थसंकल्पामधून ही घोषणा केली। तर मत्स्यपालनासाठी 500 अमृत जलाशय तयार करणार असल्याची देखील घोषणा। 5 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमधील पायाभूत सुविधा वाढवल्या जाणार। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची अर्थसंकल्पामधून घोषणा। शहरांच्या विकासासाठी आता चालना देखील मिळणार आहे। देशामध्ये 3 नवीन अखिल भारतीय आयुर्वेद संस्था स्थापन करण्याचा प्रस्ताव। भारताला वैद्यकीय पर्यटन केंद्र म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी राज्यांच्या मदतीने देशामध्ये 5 प्रादेशिक वैद्यकीय पर्यटन केंद्र स्थापन करण्याची योजना सुरू केली जाणार आहे। देशामध्ये 3 नवीन एम्स संस्था स्थापन होणार आहेत। अर्थमंत्र्यांनी ही घोषणा केली आहे। अधिक कुशल कर्मचारी उपलब्ध करून देण्यासाठी आयुष फार्मसी आणि औषध चाचणी प्रयोगशाळांचं अपग्रेडेशन होणार आहे। WHOच्या जामनगरमधल्या ग्लोबल सेंटर फॉर ट्रेडिशनल मेडिसिन संस्थेच्या अपग्रेडेशनचा देखील प्रस्ताव आहे। बाहेरगावी शिकायला जाणाऱ्या मुलींसाठी केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद। प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुलींसाठी हॉस्टेल उभारलं जाणार आहे। या संदर्भातली घोषणा करण्यात आली। सरकारकडून पर्यटन आणि पर्यावरणीय क्षेत्रामध्ये नवीन उपक्रमांची घोषणा। हिमाचल प्रदेश, उत्तराखंड तसंच जम्मू आणि काश्मीरमध्ये पर्यावरणीय दृष्ट्या शाश्वत पर्वतीय मार्ग विकसित करणार। अराकू व्हॅली आणि पश्चिम घाटामध्ये देखील असे मार्ग विकसित करणार असल्याची माहिती। निर्मला सीतारामन यांच्याकडून महात्मा गांधी ग्राम स्वराज्य उपक्रम सुरू करण्याची घोषणा। खादी आणि हातमाग यांना बळकटी देण्याचा प्रयत्न। अर्थमंत्र्यांकडून देशामध्ये बायोफार्मासाठी 10,000 कोटींची तरतूद जाहीर। 5 वर्षांमध्ये तरतूद करण्याचं नियोजन। देशाला बायोफार्मास्युटिकल हब बनवणार असल्याची घोषणा। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून सेमीकंडक्टरसाठी 40,000 कोटी रुपयांची घोषणा। देशामध्ये भांडवली वस्तू क्षमता निर्माण करण्यावरती आणि स्वतंत्र पुरवठा साखळी तयार करण्यावरती भर दिला जाणार आहे। अर्थमंत्र्यांकडून 4 राज्यांमध्ये खनिज कॉरिडॉरची घोषणा। ओडिशा, केरळ, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूमध्ये दुर्मिळ खनिजांसाठी समर्पित अशा कॉरिडॉर उभारण्यासाठी मदतीचा प्रस्ताव। देशातील 25 कोटी नागरिकांना सरकारनं विविध योजना राबवून गरिबीमधून बाहेर काढण्याचा अर्थसंकल्पातून सरकारचा दावा।
इतिहासामध्ये पहिल्यांदा रविवारी बजेट सादर करण्यात आलं. 1 फेब्रुवारीला रविवार असल्यामुळे रविवारी बजेट सादर करण्यात आलं. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळामधलं हे दुसरं बजेट आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून सलग 9व्या वेळेला अर्थसंकल्प सादर. मागील वर्षीप्रमाणे यावर्षी देखील डिजिटल अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.